जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भिलवडी परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, नागरिक त्रस्त, वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रात्रभर मोकाट कुत्र्यांचे भुंकणे, एकमेकांवर हल्ले करणे, तर दिवसा पादचारी, दुचाकी स्वार आणि सायकल स्वारांच्या मागे धावणे, गुरगुरणे आणि अचानक अंगावर धावून जाणे असा प्रकार परिसरात सुरू असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना या मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कुत्र्यांच्या अचानक हल्ल्यामुळे घाबरलेल्या वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटनाही घडत आहेत. भिलवडी परिसरातील सरळी नाल्यावरील पुलाखाली, पाण्याच्या टाकीजवळ तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या खाली मोकाट कुत्र्यांचे कळप दिसून येतात. वाहनधारक, पादचारी किंवा अन्य कुत्रा दिसताच हे कुत्रे अचानक आक्रमक होतात. विशेषतः भिलवडी येथील सरळी पुलावर रात्रीच्या वेळी अंधारात मोकाट कुत्र्यांचे कळप बसलेले असतात. पुलावर पुरेशा प्रकाश नसल्यानं वाहनधारकांनाही कुत्री अंधारात सहज दिसून येत नाहीत. अचानक कुत्र्यांनी वाहनाच्या दिशेनं धाव घेतल्यानं वाहनधारक घाबरतात आणि अनेक वेळा वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याचं नागरिक सांगतात. त्यामुळे सरळी पुलावरील प्रकाश व्यवस्था आणि मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तातडीनं सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान मोकाट कुत्रे समूहानं फिरत असल्यानं नागरिकांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी कळपानं फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडतानाही काळजी घ्यावी लागत आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न केवळ नागरिकांच्या त्रासापुरता मर्यादित राहिलेला नसून तो आता नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागानं तातडीनं पाहणी करून मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती कायदेशीर व मानवीय उपाययोजना करावी. तसेच धोकादायक ठिकाणी आवश्यक प्रकाश व्यवस्था करावी अशी मागणी भिलवडी परिसरातील त्रस्त नागरिकांकडून होत आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी होणार? प्रशासनाच्या कारवाईकडे आता नागरिकांचं लक्ष लागलं आहे.